जीवनाला ओळखा. बघा राम कृष्ण, मी कधी कधी विचार करतो हे देव लोक एवढे कसे काय हुशार होते. तुकडोजी एवढा कसा एवढा हुशार होता, ते चालता चालता भजना लिहित होता. तुकाराम महाराजाला एवढं कसं ज्ञान आलं, कृष्णाला कसं आलं. मी दररोज मी चालू करतो. जसं दुधामध्ये तूप आहे म्हणतो ना आपण, तसं मी रिसर्च करतो. बा कृष्ण ज्ञानी काय झाला, त्याला माईचं प्रेमच भेटलं नाही, जगावरच विचार करत बसला की बा असे राज्य असतात का कंसासारखे, एवढे क्रूर असतात का, त्याला माया दया नसते का. कृष्णाला त्याच्या पुढे जेव्हा प्रॉब्लेम आला तेव्हा त्यानं ज्ञान मधातून काढलं. रामाला बी तेवढं ज्ञान, पुरुषोत्तम राम कशाला बनला त्यानं, अरे माया, एवढी माया कशी असेल बा, माझ्या सख्या माईला राजाचा मोह, माझ्या मोठ्या मी मोठा असताना राजाला बसवायच्या जागी माझी जी माया आहे तीच भरतला गादीवर बसतो म्हणते. अशी कशी माया असेल तर जगावर किती मोह असेल जगाचा. मग सख्याचा एवढा मोह असेल तर बाजूच्याचा किती असेल. कुठून ज्ञान झालं त्याला. हनुमानांचं लग्नच केलं नाही, त्याला वाटलं असेल बाबा मी रामाच्या पत्नीला आणायचा, एवढं बुद्धिवान माणसाला असं घडलं तर मी लग्न नाही केलं तर बरं नाही का. काही ना काही धडा घेतला असेल ना, नाही तर त्याला काय कमी होती का हनुमानाला बी. जेव्हा ज्ञानापाशी राहतो तेव्हापासून आपण जगाला काहीतरी देण्यासारखं घडवतो. म्हणून हे बुद्धिमान माणसं तयार होतात. आपण देव देव म्हणले, बुद्धीनं देव झाले. मी म्हणतो देव म्हणून माना, मी कृष्णाला म्हणतो, मी राम राम म्हणतो, पण त्याने देव कसे झाले हे विचार करा. नवीन पिढी तर मी म्हणतो रामाला एवढं कसं काय ज्ञान आलं, कृष्णाला कसं काय आलं, फुलाजी बाबाला कसं काय आलं. तुम्ही फुलाजी बाबाचा इतिहास बघसाल, त्याला खूप संकट आले म्हणून फुलाजी बाबा बनले. तुकडोजीला बी संकट आलं होतं, माय प्रेमच करत नव्हती, त्याला भजनाचा शौक होता, काहीतरी टपर वाजत होतं, फिरत होतं. अरे तू शिकला नसला तर कसं होईल वाटलं तिला. सगळ्याच्या घटना अशा आहे, ज्ञान इथूनच तयार केलं. हे कुठून बनले, हे जेवढे बी पुस्तक बनले कुठून बनले. मग आम्हाला बनायचं नाही, मी तर म्हणतो आपल्याला जीवनाला ओळखायचं आहे आणि निभवायसाठी बनलेले आहे. लेकरं बाळ संपत्ती निभवण्यासाठी बनवलेली आहे. जे माणूस मध्ये ठरवते त्या गोष्टी त्याच दिवशी ठरवते. म्हणजे जेव्हा माणूस एकोणेकावर प्रेम करते त्याच दिवशी पूर्ण स्वप्न बघते माणसानं. मुलाचं, संपत्तीचं, घर कसं पाहिजे, गाडी कशी पाहिजे, सगळ्या गोष्टी माणूस तयार करून ठेवते. कोण जे करते तेच ठरवायला. हे शरीर एक निमित्त आहे आपल्याकडून करून घ्यायला. म्हणून आध्यात्मिकची जरूरत आहे. म्हणून संत लोकांना वाटतं अरे तुम्ही या मायामध्ये मरू नका रे, फक्त ओळखा आणि जगा. संताला दया कशाला आली आमच्यासाठी. या जीवनाला ओळखा, जीवनाला ओळखलं तर तुम्ही सुख घेऊ शकता. म्हणून आणि हे सुख सुख म्हणायच्या गोष्टी माणसानं कशामध्ये सुख आहे हे ओळखलं पाहिजे. माणसानं परोपकार करायला शिका. जगावर परोपकार करायला शिकलं तर घरात बी परोपकार करायला शिकत. मी बरेच लोकांची मी जाणीव आहे मला, कुठली जे घरी प्रेम करत नाही बाहेर खूप प्रेम करतात, आणि काही घरी खूप प्रेम करतात जगावर प्रेम करत नाही. मग ही बनवलेली जी सृष्टी आहे कुणा बनवली. मान सन्मान म्हणजे इज्जत बाहेर जाते, अशी जाते तसे जाते, तुम्ही असे वागले पाहिजे तसे वागले पाहिजे. म्हणजे बाहेर इज्जत अलग आणि घरात अलग आहे. कोण निवड केला. देवानं असं दिलं आहे काय. नाही, तुला घरातले तेवढे बाहेर बी तेवढे. फुलाजी बाबासाठी एक पोवाडा लिहून आहे नागोराव शाहीर, जसे तुझे वामन केशव तसं जग बी तुझ्यासाठी फुलाजी बाबासाठी म्हणून म्हणले. काऊन म्हणले मग त्यांना. मग आमच्यामध्ये नको का सद्गुरूचं आचरण आम्ही नाही केलं पाहिजे का. जगातले जसे लेकर आहेत तसे माझे. चांगले आहे म्हणलं तर चांगले म्हणा, वाईट म्हणलं तर वाईट म्हणा. फुलाजी बाबाचं घ्या लागेल ना आपल्याला बी थोडंसं. मग जगात जसे लेकर आहेत तसे माझे लेकर. चांगले असतील तर तुम्ही चांगलं म्हणा, वाईट असेल तर वाईट म्हणा. पण आपण मनामध्ये नाही ठेवले माझी खूप इज्जत आहे पण जगात माझी इज्जत जाऊ देऊ नका. संकट कुणाला नाही आले या जगामध्ये, फक्त ओळखून चला. काही गोष्टी तर लिखित आहे म्हणून म्हणतात. मी कधी कधी ऐकतो ते सटवीचा लेख आणि सद्गुरू मारे मेक असं काहीतरी आपल्या नशिबामध्ये लिहून आहे. मला मी काही गोष्टीला विचार केला, खरंच आहे. आम्हाला काही दिवस आमचे मायबाप शिक म्हणून आम्हाला 21-22 वर्षापासून शिकच म्हणतात. नंतर लग्न कर म्हणतात, नाही तर मुलगा मुलगी राहावं म्हणतात, त्याच्यासाठी नोकरी राहावं, त्याच्यासाठी शेती राहावं. आम्हाला नशिबात लिहिल्यासारखंच व्हायला. लिहून असलं काय नसलं का आम्ही तर ठरवलंच ना. ते मग काय खोटी गोष्ट आहे त्याची. सर्व ठरवलेले आहे आम्ही. मग ठरवलं पुन्हा ठरवणाराच आम्हाला. मग ते संपत्ती कमवणारा तेच असेल ना मधातला.
असं घर पाहिजे, अशी गाडी पाहिजे, असं शिक्षण पाहिजे, मला हे आवडते. 10वीच्या मुलाला टीचर लोक विचारतात मला काय बनायचं आहे तुला, एक म्हणते डॉक्टर बनायचं, पोलीस बनायचं, मास्तर बनायचं. कुणा ठरवलं, कोण आहे मध्ये बनवून? मी या डोक्यावरच जास्त विचार करायला. जे प्रेम करते तेच लेकरं करते, तेच पैसा कमवते आणि तेच निभवते आणि तेच घर बांधते, तेच शेती करते. अलग याच्यामध्ये नाही. माणसाला अलग अलग भावानं वाटायला नाही. जे प्रेम करते त्यानंच बोजा घेतलेला आहे. तुकाराम सरला 6 मुलं आहे, माझ्या केशवदादाला 6 मुलं आहे, तुम्हाला 2 आहे, मला 2 आहे, पण सगळे मेहनत तेवढेच करायले. अलग आहे का? 2 मुलावाला कमी करायला, 6वाला जास्त करायला का? सगळ्याला कार्य पाडायचे आहे. लग्नाचे कार्य, संपत्तीचे, घराचे. बरं हे करायलो काऊन मग? फळ तर भेटत नाही. मला तर वाटते आदर्श बनायचं आहे. मग फुलाजी बाबाला जर आदर्श बनला असतं तर दामाजीवन इकडे पब्लिकमध्ये काय कशाला आणायचं असतं? पब्लिक सुधरा सुधरा सुधरा. आम्हाला बी तसं जगाला काहीतरी देऊन जायचं. मायबापानं कमाई करून दाखवा, लेकराला जमीन घेऊन दाखवा, प्लॉट घेऊन दाखवा, जगाच्या कामी पडा. आता तुम्ही जगाच्या कामी पडले, तुमच्या मुलीला म्हणायचं जरूरत नाही की बा रक्त दिल्यानं फलाण्याचं असं होते तसे होते. त्याच्यात माया दया ऑटोमॅटिक निर्माण होते. पाणी तर पाजवतील कुणाला? एखाद्याला कोणाला जरूर पडली तर बाबा दवाखान्यात आहे, त्याने रक्त नाही दिले तर 1000 रुपये 2000 रुपये त्या मुली आपल्या देतील ना, कुणाच्या कामी ती पडेल. हेच आदर्श आहे. माईबापाचं कर्तव्य हे आहे की आमच्यामध्ये लेकरामध्ये माया दया आली पाहिजे. आणि माया दया येणं म्हणजे सद्गुरूचं ज्ञान. त्या सद्गुरूचं ज्ञान आपल्या फुलाजी बाबाचं. म्हणून या जगामध्ये आपण सद्गुरू कशी काय भेटते? मयादया निर्माण होते. मयादया निर्माण आपल्यासाठी काम पडेल ना. मग नंतर ते लेकरं आम्हाला बी आई बाप मर्यादानं बोलतील ना. हे जीवनामध्ये या गोष्टी जेव्हा माणूस घेते तेव्हा आदर्श जीवन जगायला सुरुवात होते. नशीब असं बनलेलं बी आहे कुणाकुणाचं. सीतेला वाटलं नाही की बा या रामासोबत लग्न झालं, एवढं धनुर्धान्य, मला वनवासात जायचं काम पडेल म्हणून. देव आपली परीक्षा घ्यायला आपला मुलगा एक असा ठेवते, एक तसा ठेवते. पण जेव्हा ज्ञान राहते ना, सगळ्यामध्ये तरुण जाता येते माणसाला. म्हणून आध्यात्मिकची आवड. तुकाराम सर म्हणे ना, मी जिवंत आहे तोपर्यंत मी येतो. आवड कुणाला? तुकाराम सरनं कुठून काढलं? कोण्या बाजूला आहे? बरं आपण सगळे काढू. बरं आवड, त्याने फक्त एक आवड काढली, मनाला ठरवलं. बघ तुकाराम काय म्हणाले इथं स्टेजवर, एक गोष्ट बोलून चाला, मी जिवंत आहे तोपर्यंत मी या स्टेजला येतो. आवडेला त्यानं धरलं. आवड त्याच्या दूर होती, पण तुकाराम सरनं काढून टाकली गोष्ट. म्हणून तुम्ही बी सत्य बोलायला शिका, ते वागवायला शिकते. आता इथे बघा, भजनी माणसं येणार आहे, संध्याकाळी भजन होणार आहे. कोणी म्हणाल मी भजन म्हणायला आलो रे, मी पहिला येणारच नाही. एक म्हणाल आपण गेल्या वर्षी 2ऱ्या नंबरवर आलो रे, खूप प्रयत्न केलं तर तिथं जाईल. बाकीची 4-5 मंदिर, अरे आपण संतांचे भजनच म्हणायलो, आपल्याला प्राईजची काय घेणं देणं? आपण ते भजन तुकडोजीचे म्हणायलो, फुलाजी बाबाचं म्हणायलो, गवळण दुसऱ्याचे, आपल्याला प्राईजचे घेणं देणार आहे रे. मी फक्त या गावाला एक आध्यात्मिक कार्यक्रम होता, मला देवानं आज वेळ दिली आणि मी भजन करायला चालू तिथं. बघा कसा विचार राहील. 11 माणसाचे 11 विचार राहतील. माणूस तर एकच आहे, सगळ्याचे विचार सारखे राहील. नाही मी पहिल्या प्रेससाठी चालू. अरे प्राईज कशाची? भजन तर त्या तुकडोजीचं आहे, फुलाजी बाबाचं आहे, एक गवळण दुसऱ्याची आहे. नाही, 8 माणसाचे 8 राहील. नाही रे, मी फक्त भजनासाठी आलो, मला प्राईजची जरूरत नाही. एक म्हणाल प्रयत्न केल्यानं आपण पहिल्या जागी जाऊ. हे प्रयत्न चालू राहू द्या. अभिमानाला थोडसा बाजूला करा. लोक काही म्हणतील. इथली गोष्ट ऐकू आली होती मला. बाहेरचे लोक पैसा कशाला खर्च करतात हो हे लोक म्हणे, भजनावळी ठेवतात म्हणे. मी दादासोबत बोललो, अध्यक्षासोबत इथं थोडंसं. दादा म्हणे आमच्या गावातून भजनच बंद झालं होतं म्हणे, पण यायचा आदर्श लोकांचा बघून आमच्या इथं भजनी मंडळ सुरू झालं म्हणे. काय वाईट झालं सांगा? जर काही मतलब काढो, आम्हाला आदर्श काय भेटला? आमचे भजनी भेटले. आमचे भजनी लोक 11 मंडळ तिथून बाहेरून आले. आमच्या गावामध्ये संताचं भजन झालं. हेच आमच्यासाठी एक चांगलं स्वर्ग आहे. स्वर्ग नरक कुठं आहे म्हणता? मान सन्मान भेटला, इज्जत भेटली, त्यांची ओळख झाली भजनी लोकांची. आमच्या लोकांना तिथल्याचा सन्मान केला, आदर्श बनले. आमचे 4 पैसे चांगल्या संतांच्या भजनाच्या कामी लागले. सांगा, आपण लग्नामध्ये बघतो, आपण 10-10 लाख रुपये खर्च करायले ना. इथं तर भजनासाठी खर्च केले ना. आपण डेकोरेशनसाठी खर्च व्हायले 10-10 लाख रुपये. काय वाईट झालं? लोकांचा उद्देश काही असो, फुलाजी बाबा म्हणत होते तुमचं नेक काय आहे, तुमचं एक ध्येय काय आहे.
तुमची प्रतिज्ञा काय आहे, ध्येय काय आहे, जिद्द काय आहे, अशा गोष्टी काढा. मला चांगलं करून घ्यायचं आहे, माझ्या गावाचं चांगलं करून घ्यायचं आहे. आता तिथं शशांक सर सांगले होते, मी ज्ञानी नाही म्हणे, पण मग तुमच्याकडून अपेक्षा करतो की आपलं गाव चांगलं राहिलं पाहिजे. फुलाजी बाबा त्याने थोडक्यात म्हणायचं, तुम्ही दामाजीचा कचरा उचलू नका असं नाही म्हणलं. तुम्ही जेव्हा जेवण करता तर तिथले पात्र वाळ्या हे म्हणले नाही, स्वच्छता ठेवा एवढाच. हुशार माणसं पात्र उचलं म्हणून म्हणत नाही, स्वच्छता ठेवा. म्हणजे तुम्ही दामाजीला जर गेले तर तिथले पात्र वाळ्या हे आजूबाजूचे जाळून त्या पवित्र जागेला, फुलाजी बाबाच्या जागेला, हे माझी जागा आहे, याला चांगलं ठेवा, असा उद्देश व्यक्त केला त्यांनी. हे माणसानं विचार केला पाहिजे, कशासाठी म्हणले असं, पवित्र जागा कशासाठी म्हणले असं. आपण काय म्हणतो, नाही हो हे फुलाजी बाबाचं इथं चमत्कार झालेला आहे, इथं आंघोळ केलं की झालं, मग खालेला कचरा तिथंच पडू द्या, आपलं जेवलेलं तिथंच पडू द्या. नाही, त्या पवित्रेला पवित्र सारखं ठेवा. म्हणून आपलं हे डोकं बी खूप पवित्र, याला पवित्र ठेवायची कोशिश करा. हे पवित्र नाही का, याच्यामधली बी घाणाड बाजूला काढा. रागाची घाणाड तयार होते, मोहाची घाणाड तयार होते, मीच सगळं कमवलं हे घाणाड तयार होते, मला शाल नाही दिली म्हणून घाणाड तयार होते. इथलं एखादा प्रवचनकारी इथं रुसला असेल, मला टाइम नाही दिला म्हणला असेल. आता शशांक सरनं सांगलं होतं मला किती वेळ आहे हो म्हणे, त्याला वेळच नाही दिला, त्याने समजून घेतलं, 10-15 मिनिटामध्ये बंद केलं. हर एक गोष्टीची मर्यादा आहे, याला साफ करायची कोशिश करा. फुलाजी बाबा हेच म्हणले होते, आम्ही नारळ पटनापूरला बंद केले, 70-80 हजाराचे नारळ फोडत होते. लोक लाईनला लागायचे नारळ फोडायचे, काहीतरी मनात ठेवायचं, बाबा हे पावलं तुम्ही 5 फोडतो, मी 10 फोडतो. बाबाजी या नारळाला म्हणले, म्हणजे या विचाराला चालवा. नारळ म्हणजे विचार, आणि तुम्ही विचाराला चालवायला सुरू करले ना, तुम्हाला हे लेकरू कोण होय, नवरा कोण होय, संपत्ती कोण होय, मोह कोण होय, माया कोण होय, मोठे माणसं कोण होय, हे सगळ्या गोष्टी कळतील माणसाला. म्हणून जगामध्ये मग लहान मोठा कळणारच नाही. बाबाजी कोणी कुण्या गावाला गेले तर एखाद्या वडील माणसाला इथे घेऊन बोलत होते, काहून, त्याच्यापाशी खूप ज्ञान आहे, याने पूर्ण प्रपंच बाजूला केलेला आहे. म्हणजे त्याच्या लेकराचे फिकराचे सगळ्याचे लग्न झाले, त्यांच्या जीवनामध्ये खूप संकट आला, पण त्याला अनुभव आहे. म्हणून माणूस खूप बुद्धिवान आहे. म्हणून या माणसाला बाबाजी सांगत होते, मी सोचलं नव्हतं म्हणे मी कुठं कुठं जातो म्हणून. जम्मू काश्मीरला गेले बाबा, विमानामध्ये बसले बाबा, अमृतसरला गेले. आम्ही बी एवढे भक्त कधी सोचले का सांगा बरं. आम्ही तुम्हाला पटनापूरला यायला 4 वेळ टाइम भेटायला, कुठं आजूबाजूला कार्यक्रम असला तर तुम्ही तिथं चालले, मयादया निर्माण व्हायली. आणि कोण्या स्वर्गामध्ये राहायचं आहे माणसाला, हे स्वर्ग आहे म्हणून समजा. आणि ध्यानाचा एक थोडंसं मी ध्यानाबद्दल सांगेल की बाबाने एकच काय सांगलं की बाबा ध्यानाला सगळं काय होते म्हणलं तर मी याच्यावर थोडा विचार केला. आता आम्ही कुठून बोलायलो हो, एवढे माणसं होते, कुठून बोलायले सांगा बरं, कुठून काढायले, कोण्या पुस्तकामधून काढायले. ध्यान म्हणजे विचार केला जगावर की बाय काय अज्ञान आहे, काय पाप आहे, काय पुण्य आहे, काय व्यसन आहे, कुठं राग आहे, कुठं शांती आहे, याच विषयावर बोलायले ना आम्ही. मग आमच्यामध्ये आहे त्याच्यावरच विचार केला आम्ही, म्हणून शब्द येत असतील ना. मी याच जमड्याच्या याच्यामधून मी जिभेपर्यंत बोलायलो आणि तुम्ही याच कानानं काय की तिथं वापस नाही आले. सांगा बरं कुठं आहे आपलं कम्युनिकेशन, कुठं आहे ट्रान्समीटर, कुठं आहे सांगा ना. मी इथूनच इथं आणायलो आणि तुम्ही इथूनच इथं न्यायले. कोणी बनवलं हे, एवढे रहस्यमय कोणी बनवलं, कोणी परमेश्वरानं बनवलं. म्हणून बाबा म्हणून देव देव म्हणू नका रे, हे डोकं कसं बनवलं म्हणून म्हणा. हे डोकं देवानं कसं बनवलं असं. हर गोष्टीची जाणीव याला होते, सुखाची, दुःखाची, बिमारीची कशी जाणीव होते. मी सकाळी कधी चप्पल घालून मी जात नाही, मी खडे किती बुडते बघतो. तिथं जेव्हा बुडतात तर इथं वेदना किती सहन होतं. मी रोज खडे बुडतात या हिवाळ्यामध्ये, पण चप्पल घालत नाही. मी जाणीव करून देतो, दुखते कसं दुखते, पायाला दुखते का डोक्याला दुखते, मी दोन्हीचा विचार करत जातो. वेदना म्हणतो ना आपण, सहन होत नाही. पाय म्हणायला का डोकं म्हणायला, तुम्ही बगर चपलाचं चालून बघा की तुम्ही सहन होत नाही म्हणता. कुणाला म्हणलं, जर मी म्हणलं तर पायाला, मग पायाला म्हणलं तर मग डोक्याला तर काही नाही व्हायला ना. हे जाणीव करून घ्या, तकलीफ कुठं होते पायाची, डोक्याची, तेव्हा सुखादुखाचे बी कुठं होते. मग बाहेरून शब्द बोलला, डोक्याला ताण पडते म्हणलं तर मग ते पायासारखं झालं ना. मी खूप खडे बुडू देतो, आत्ता बी खडे. कधी कधी ते डॉक्टर भेटते बंगाली, मैं चप्पल का वामन दादा मैं नहीं चल सकता म्हणते. अरे मुझे भी दर्द है, तुझे भी दर्द है, मेरे पाँव में खून है, तेरे भी खून में है, लेकिन मैं दर्द यहाँ हो रहा कि वहां हो रहा. सांगा कुठं तकलीफ कुठं होते सांगा बरं.
बगैर चपलाचं चाललं तर कुठं होते? डोक्याला होते की पायाला होते? सांगू शकत नाही. म्हणून ह्या तकलिफी सुखादुःखाच्या बी डोक्यालाच होतात ना, हाताला नाही, पायाला नाही म्हणू ना. कधी तुकाराम सर विचारणार सुख दुःख कोणाला? विचारायलाच म्हणाले, विचारायला सुख दुःख. मग पैशाचा मोह कोणाला आहे? मग ममता कुणाला आहे? प्रेम कुणाला आहे? कुणाला? मग हे आली का एवढं कम्युनिकेशन कुठं कुठं बसलेलं आहे? मग दया, क्षमा, शांती, राग, मोह हे कुठं आहे? मग तर सगळं एका गोष्टीलाच म्हणावं लागेल की जे विचार म्हणायचा आहे, दुखते म्हणणारा आहे. मग बाहेरच्या शब्दानं मी दुखलो, नाही तर मान सन्मान केला नाही म्हणून मी दुखलो, पायाला बुलडं म्हणलं तरी मला दुखलो. या गोष्टीवर विचार करायला शिका. विचार दुखलं म्हणण्यालाच जगू देणं गेला. मला मला सुनाकून तकलीफ झाली, मला वामनदादाकून झाली, मला सतीशकून झाली, मला नवऱ्याकून झाली, मला पाटलाकून झाली. हे दुखणं काहीतरी विचार करा. हे शब्द कोण म्हणणारा होय? या कम्युनिकेशनला जाणायला सुरुवात करा. हे दुखणं म्हणणारा कोण? आपल्यावर हावी झालेला माणूस आहे. मी जेवढे बी ग्रंथ बघतो, मी पहिलं थोडं वाचत होतो. शाईबाबाला कसं पिक्चर बघतो तर पूर्ण विचार करतो, बघ त्या शाईबाबाला किती त्रास झाला, फुलाजी बाबाला किती त्रास झाला. त्याला तर दुःख या आपल्या प्रपंचासारखं दुःख झालं. माणसानं त्याची चेष्टा केली, निंदा केली. मग या माणसाला कुठून वरून आले का, यमई आले का आम्हाला त्रास द्यायला कुठून तरी? ते दैत्य म्हणतात, ते तसे तर कोणी नाही यायले, जवळचे दिसायले मला बी. त्याने कसं काय मात केली? आणि मात न करायची आमच्यामध्ये काही न दिलं असेल का देवानं? असं मला वाटायला का नसल दिलं का? नाही तर ते विसरून गेला असेल का आम्हाला मानवाला? न तकलीफ होण्याची वस्तू दिली नसल, संताला दिली असेल. नाही, संताला बी दिली म्हणून तर दुःख लिहून ठेवलं ना. मी जेवढे बी संतांचे पिक्चर आहे बघतो, सुख दुःख त्याच्यामध्ये आहेच आहे. पण त्या दुःखाला दुःख मानलंच नाही. त्यानं विचाराला धरलं होतं. विचार, सुख आणि दुःख, मान मर्यादा, मान अपमान हे शब्द वापरते. या गोष्टीला जर तुम्ही आध्यात्मिक राहूमधून सांभाळलं, समजून घेतलं, तरच खरं जीवन आपलं आहे. म्हणून आपण एक निश्चय करा की आम्ही निभवण्यासाठी जन्मलो. निभवण्यासाठी जन्मलं म्हणलं तर आम्ही कुणावरही कमी प्रेम आणि जास्त प्रेम करत नाही. फुलाजी बाबांना घरच्या लेकरावर आणि बाहेरच्यावर केलं नाही. तसंच आपण घरच्या लेकरावर तेवढंच प्रेम करू, बाहेरच्यावर बी तेवढंच करू. जग पापी बी नाही म्हणायचं, पुण्यवान बी नाही म्हणायचं. आमचं जसं गाव आहे तसं पूर्ण देश आहे. म्हणून बाबाजीने जेवढे बी धार्मिक आम्हाला जेवढे दर्शन करून दिले, आम्हाला दाखवलं. चपल्या साफ केल्या तिथल्या. म्हणून पटनापूरला ते चपल्याचं दाखवलं नसतं तर आमचे 2-3 बर्गेसर हे चपल्या साफ करायला बसले नसते. टीचर लोक आहेत पण चपल्या साफ करतात आणि ठेवतात आणि ज्याची त्याला चप्पल देतात. तसंच आपल्यामधले दुर्गुण आहे. आध्यात्मिक जे आहे या डोक्यामध्ये न सोचायचं सुरुवात करा की इथं सुख आणि दुःख आहे. प्रपंच बी यानंच करायला, माया यानंच करायला, शांती यानंच काढायला आणि जीवनाला जगण्यासाठी हे जन्मलं. म्हणून या आध्यात्मिकमध्ये संतांच्या गोष्टीवर जास्तीत जास्त विचार करा. म्हणून भजनवाले लहान नाही, त्यानं ध्यानाला बसत नसतील पण ते बी लोक भक्तीमध्येच आहे. त्यानं संताचंच कार्य करायला, जग संताचंच कार्य करायला, आपण संताचंच कार्य करायले. हे गरीब श्रीमंत सर्व लोक जगाचंच कार्य करायले आणि सगळ्याला माहीत आहे की आपण एकदा मरणार आहे. म्हणून आपल्याला प्रेम उत्पन्न करायचं. एवढेच माझे 2 शब्द आपल्या चरणी अर्पण करून मी माघार घेतो. नमस्कार. फुलाजी बाबासाठी एक पोवाडा लिहून आहे नागोराव शाहीर. जसे तुझे वामन केशव तसं जग बी तुझ्यासाठी फुलाजी बाबासाठी म्हणून म्हणले. काऊन म्हणले मग त्यांना? मग आमच्यामध्ये नको का सद्गुरूचं आचरण आम्ही नाही केलं पाहिजे का? जगातले जसे लेकर आहेत तसे माझे. चांगले आहे म्हणलं तर चांगले म्हणा, वाईट म्हणलं तर वाईट म्हणा. फुलाजी बाबाचं घ्या लागेल ना आपल्याला बी थोडंसं. बघ, जगात जसे लेकर आहेत तसे माझे लेकर चांगले